नमस्कार. साने गुरुजी द्वारा लिखित श्यामची आई या पुस्तकाचे वाचन आपण ऐकत आहात. आज ऐकूया रात्र 24वी म्हणजेच प्रकरण 24वे, सोमवती अवस. अवस म्हणजे अमावस्या. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस असे म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अमावस्येला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यायचे, दान करायचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व त्यामुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रित होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्या वेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते, तर 108 लुगडी कुठून देणार? तिलाच खाण्यास नव्हते तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी ती कोणत्या तोंडाने मागणार? पतीजवळ काय होते? नाताळाची सुट्टी असल्यामुळे मी घरी आलो होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहे. आई म्हणाली, बाळ, 108 पोफळी माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठविली होती. मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना. आई, 108 गुळ म्हणजे का 108 गुळाच्या ढेपा वाहायच्या? 108 तेल म्हणजे का 108 तेलाचे डबे द्यावयाचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवितो की 108 अदपाव देईन, 108 पावशेर देईन किंवा एकदम 1.25 मन गुळ, 1.25 मन तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई, तू 108 अदपाव गुळ घातलेस तर? आई म्हणाली, श्याम, घरात फिश खाण्यास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कुठून आणून द्यावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे? आपण गरीब आहोत रे श्याम. मी म्हंटले, 108 आवळे घालतेस तर? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते. सोलीहून त्यांनी आणले होते. आपला सौलीतला तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते. आई, 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं, पण काय लोक हसतील, होय ना? हसतील तर त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येत आहे. हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुरा घरच्या कण्या सुद्धा आवडल्या. मिटक्या मारून मारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अघाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यासही तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा. प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने, तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असते म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी देवाला दिलेत ना, तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चपळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिलाय. पटकन फुटत नाहीये, विरघळत नाहीये. एक एक खडा तोंडात धरून ठेवण्यास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे रे भक्ती?
मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहे? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहेस आई, सांग ना. ठरवले असशील ना काहीतरी? मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन हो मी श्याम. जे वाहावयाचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस द्यावे वाटते, तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटेल तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे? देता येईल तर देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस आई? आपणाकडे फुले तरी चांगली कुठे आहेत? नाहीतर आई 108 पानेच वहा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा याचीच जास्त आवड आहे का ग आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. पाणी थोडेच घातले की झाली. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलवावयाची, परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही, म्हणून ऋषींनी संतांना देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तर नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये म्हणून सांगतात. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटण्यास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको, असे या पत्रपूजेचा अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यायची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये, आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळिकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवी. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस. मी अधीर होऊन म्हटले. आई म्हटली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाची ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली तर कोठून तरी आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जळगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ते 108 फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करण्यास पाय आहेत असे आई म्हणाली. मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा, नाग चाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांना सुगंध असतो. सोन चाफ्याचा वास फार छान असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते. फारच सुंदर हे दिसते. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याकडून मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी. पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट अवश्य करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. उद्या ऐकूया रात्र 25वी, देवाला सारी प्रिय. जय श्री कृष्ण.